तर आज आपण दिवेची अमावस्या करूया, दीप अमावस्या ज्याला बोलतात. तर त्यामध्ये आपण 5 कणकेचे दिवे करायचे आणि एक आपला बाहेर चौमुखी दिवा पण ठेवायचा, कारण अमावस्या असतं ना, तर पितरांकरता असतो. हे आम्ही सगळे आमचे समया दिवे सर्व आम्ही घासून घेतले आणि त्यातले तर अर्धे म्हणजे समया आमच्या वर होत्या कपाटात, तर आम्ही काढल्याच नाही, कारण ते कपाटातून काढणं म्हणजे कठीण असते सामान पण ना, जो रिकामा सामान बॉक्समध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. म्हणून एवढे दिवे होते, आम्ही चौरंग ठेवला, त्यावरती सगळे आमचे दिवे घासून पुसून समया छोटे छोटे जे दिवे होते. तर हे बघा आमच्या 4 समया आहेत ह्या आणि काही लहान मोठे दिवे आहेत. ते दिवे केले, कणकेचे 5 दिवे केले, एक मोठ्या पितरांकरता केला आणि मंदिर तर आम्ही सकाळी स्वच्छ करून घेतलं होतं, पूर्ण देव घासून घेतली होती आणि सगळी फोटो वगैरे स्वच्छ पुसून कापड बदलून देवाचं आणि कळसाचं पाणी पण कळस नवीन सगळं ठेवून आणि सगळी पूजा सकाळीच आवरून घेतली होती आणि संध्याकाळी मग हे दिवे सगळे ठेवलेत. आणि मग आम्ही सगळे पूजा केली, म्हणजे हळद कुंकू लावून सगळ्या दिव्यांना हळद कुंकू तांदूळ फुलं सगळे हे करून आम्ही सगळ्या दिव्यांची पूजा केली. तर बघा हे रूढी परंपरेनुसार असं असतं की हे दिव्यांची पूजा केली जाते, कारण श्रावण मास चालू होतो आणि सगळी जे आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते ती सगळी निघून जाते. दीप प्रज्वलन करायचं आणि मग सगळे आपलं पूजापाठ करायची. आता दिवस चालू होतात, श्रावण महिना म्हटला तर सगळे सण येतील. आता नागपंचमी येईल, जन्माष्टमी येईल, गणपती येतील, पोळा येईल आणि आपलं ज्योतींची पूजा येते शुक्रवारी, जी आपण श्रावण महिन्यात करतो. असं आता सगळे सण येतील आपले याच्यामध्ये. म्हणून आपण ह्या दिव्यांपासून सुरुवात करतो की सगळी मागची निगेटिव्हिटी सगळी निघून जावो घरातली आणि दीप प्रज्वलन करून आपण चांगल्या श्रावण मासाची आणि सुरुवात करतो आपण यामध्ये. गोडधोड बनवतो श्रावण महिन्यात आणि खूपच छान वाटतं श्रावण महिन्यामध्ये, कारण सगळे आनंद असतो श्रावण महिना म्हटलं तर. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण महादेवाची फार पूजा होते. 4 सोमवार येतात, अभिषेक करून आपण महादेवाची पूजा करतो, उपास करतो आणि पूर्ण महिना श्रावण महिना आपण महादेवाची उपासना करतो. त्यामुळे हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो आणि ह्या श्रावण मासाला खूपच अधिक महत्त्व आहे. अधिक महत्त्व म्हणजे त्यामध्ये सगळ्या देवांची आपण पूजा आराधना केली पाहिजे, उपवास केले पाहिजे आणि त्यामुळे श्रावण महत्त्वाचा धरला जातो. ह्या प्रकारे आम्ही 5 कणकेचे दिवे केले आणि त्यामध्ये तेल टाकून छान दिवे प्रज्वलन केले आणि एक मोठा दिवा केला, जो पितरांकरता आम्ही दारात लावला आणि कापूर लावलं, घरामध्ये आरती केली, सगळ्या दिव्यांची पूजा केली, फुलं वगैरे वाहून. हे दीप अमावस्येला ना, हे तर आपण करतो, दीप घासून वगैरे करतो. आणि एक महत्त्वाचं आहे का आपण आहे ना, ह्या दिवशी ना आपल्या मुलांना औक्षण केलं पाहिजे, कारण हे आपल्या मुलांची वरची सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. जे काही त्यांच्यावरती इडापिडा असते, आपली काही दोष असतो, त्यामुळे ना असं म्हणजे म्हटलं जातं की ह्या दिवशी मुलांना, जे आपले मोठेही मुलं असले, जे जॉब करत असले, तरी पण त्यांच्यावरनं आपण ओवाळायचं, त्यांना कुंकू लावून तांदूळ लावून त्यांच्या कपाळाला अंगठीने ओवाळायचं आणि ह्या दिव्यांनी, कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवाळून घ्यायचं, कारण ते खूप महत्त्वाचं असतं. अशी ही प्रथा आहे ओवाळायची. आणि देवीला नैवेद्य आम्ही खीर बनवलं, खिरेचा नैवेद्य आणि आपलं लाह्या बत्ताशे, कारण महालक्ष्मीला लाह्या बत्तासे आणि खीर खूप म्हणजे आवडतं आहे नैवेद्य, म्हणून आम्ही खीर केली, शेवाळ्यांचीच खीर केली आणि बत्ताशे आणि याचा नैवेद्य दाखवला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव. पहिले ते लावायला सांगितले, हे पहिले हा दिवा, हे दिवे, मग हे दिवे. पहिले तर सांगितलं तुला तुझ्या समाधाना आणि मग मित्रांचा दिवा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कुंकुलाम घे. श्री मारुती स्तोत्र. हे तर शुभं करोति कल्याणं सुखदेव. ये पकडा इकडे तू पकड इकडे तू पकड इथून पकड इथून पकड इथे दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना करतोंड वक्रतुंड त्रिनयना दाता माता वाटपाहे सगना तदती पावे देवाणी रक्षा गुरुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती जय देव. आता कापूर लावते. संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भाविगणाङ्गणवन्दीन चरण डोळ्यानुपायिन रूप तुझे चरणे अलिंगनानंदी तुझे भावे ओवाळीन मधुर कापूर त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या गणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव काये वाचा मन्त्रे क्रियात्मा दुरात्मना वा भवति स्वभाव सर्वोऽन्यं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि. केशवं नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. शुभं करोति कल्याणम् आरोग्यधनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्ते दिवादिवारी भक्तार्थानी कुंडलमोतिया देवाला पाहून नमस्कार संध्याकाळचा दिवा लक्ष्मीचा दिवा संध्याकाळी